काय विचार करताय? सेल तर होतोय, पण मंथनच्या आधीच पैसे संपून जात आहेत. कसं मॅनेज करावं काही कळतच नाही. अहो, मग KPPM ॲडव्हायझरी आहे की. तिथे तुम्हाला योग्य आणि संपूर्ण मार्गदर्शन मिळेल. एवढंच नाही तर अकाउंटिंग, नफा व तोटा यांची मासिक तपासणी, उत्पादन नफा तुलना, GST TDS प्राप्तिकर अनुपालन, कर्जाचा प्रकल्प अहवाल, आर्थिक सल्लामसलत, गुंतवणुकीचे नियोजन अशी सगळी आर्थिक व्यवहारासंबंधित कामे करण्यासाठी दिलेल्या नंबरवर त्वरित संपर्क साधा. गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य. गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती. गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य. गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतीक. नमस्कार. आज गुरुपौर्णिमा विशेष भागात निशा स्टुडिओज प्रस्तुत नृत्यसृष्टी या वेबसिरीजमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कोणी ना कोणीतरी गुरु हा असतोच. मग ती व्यक्ती कुठल्याही क्षेत्रातली असू देत. पहिला गुरु म्हणजे आपली आई. गुरुशिवाय ज्ञान नाही. कुठल्याही क्षेत्रात पारंगतता ही गुरुमुळेच प्राप्त होऊ शकते. आज गुरुपौर्णिमेनिमित्त आपण नृत्य क्षेत्रातील गुरूंची भेट घेणार आहोत, ज्यांनी आत्तापर्यंत बरंच काही मिळवलं आहे, पण त्यांनी त्याची कधीच वाच्यता केली नाही. नालंदा नृत्यकला महाविद्यालयातून भरतनाट्यममध्ये त्यांनी मास्टर्स इन फाईन आर्ट्स ही डिग्री प्राप्त केली. 99 साली नृत्यांजली डान्स अकॅडमी ही संस्थाही त्यांनी स्थापन केली आणि 20 वर्षापासून त्या भरतनाट्यमचं प्रशिक्षणही देत आहेत. त्या विद्यार्थी दशेत असतानाच त्यांना 2 वर्ष भरतनाट्यमची गव्हर्नमेंट स्कॉलरशिप मिळाली. त्याचबरोबर त्यांना कलके कलाकार या नृत्य महोत्सवामध्ये सिंगारमणी म्हणून पुरस्कारही मिळाला. त्याचबरोबर दूरदर्शनवर कांचनमृग या संगीत नाटिकेमधूनही प्रमुख भूमिका म्हणून काम केलं. डॉक्टर कनक रेळे यांनी बसवलेल्या बऱ्याच संगीत नाटिकांमध्येही त्यांनी आपली कला सादर केली. उत्तर रामचरित, विठू माझा लेकूरवाळा, व्याध या नृत्यनाटिका, त्याचबरोबर नरसिंह, कान्होपात्र, जटायू, कृष्णसुदामा यासारख्या अनेक कॅरेक्टर्सवरही त्यांनी काम केलं आहे. चला तर मग अशा ह्या कलाकाराचा प्रवास आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. तर त्या आहेत आजच्या आपल्या पाहुण्या सौ मिताताई पाठक. नमस्कार ताई. सगळ्यात आधी तुझं नृत्यसृष्टीमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. मला अत्यंत आनंद होतो आहे की आज गुरुपौर्णिमेनिमित्त मला माझ्या स्वतःच्या गुरुची मुलाखत घ्यायला मिळते. हे मी माझं भाग्य समजते आणि तुला नमस्कार करते. ताई, मला सगळ्यात आधी हे जाणून घ्यायचं आहे की तू भरतनाट्यम या क्षेत्रात तुझी आवड कशी निर्माण झाली? मी स्वतःला खूप भाग्यवान समजेन की मला ह्या क्षेत्राची आवड आहे आणि मी ह्या क्षेत्रात येऊन काहीतरी करू इच्छिते. हे मला अगदी पूर्वीच जाणवलं, म्हणजे शाळेत असतानाच. त्यामुळे जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची आवड असते आणि तेच तुम्ही शिकता आणि त्या क्षेत्रात तुम्ही जेव्हा पुढे काम करता तेव्हा ती मजा वेगळीच असते. पण असं सुरुवातीपासून म्हटलंच तर असं काही मला माहिती नव्हतं. आई जसं सगळ्यांना आपलं लहानपणीच नृत्य वर्गाला घालते तसं आईने मला पहिलीत असतानाच भरतनाट्यमच्याच क्लासला घातलेलं होतं. आणि तसाच माझा पूर्ण शाळेत असताना मी क्लासला जातच होते. पहिल्या माझ्या लवलेकर बाई म्हणून होत्या आणि अतिशय छान आणि शिस्तीच्या होत्या. म्हणजे तिथपासूनच मला इतकं छान शिक्षण मिळत गेलं. म्हणजे मला अजूनही आठवतं की मी 3रीत किंवा 4थीत असेल, पण तेव्हासुद्धा त्यांनी सांगितलेली मंडी मी इतकी छान करायची आणि मला ती आवडायची. आणि मला नंतर रिलेट करता यायचं की ही मंडी तेव्हाच त्यांनी मला किती छान शिकवलेली होती. म्हणजे साधा छंद वर्ग असतानासुद्धा त्यांचं शिकवणं इतकं मनापासून होतं आणि त्यांना टेक्निकमध्ये इतकी चांगली जाण होती. हे तेव्हा काहीच कळायचं नाही, तेव्हा तर आपण किती लहान असतो. पण हे नंतर जेव्हा मी कॉलेजमध्ये गेले तेव्हा मला हे खूप जाणवलं. त्याच्यानंतर अजून एक त्यांनी बंद केला काही कारणाने क्लास. मग मी दुसरीकडे जायला लागले आणि असं करता करता मला नालंदाविषयी कळलं. मी ज्यांच्याकडे अंजुताई भाटोडेकर यांच्याकडे जात होते तेव्हा माझी 8वी 9वी असताना मला त्यांच्याकडे समजलं की अशी मुंबईला नालंदा नृत्यकला महाविद्यालय हे अशी संस्था आहे की जिथे साऊथच्या सगळ्या कलेचं शिक्षण मिळतं. आणि माझी काकू युनिव्हर्सिटीत असायची, म्हणजे तिथे ती शिकवत होती आणि तिथे तिची कलीग मिसेस वीणा लोंढे ह्या आमच्या कॉलेजमध्ये संस्कृत शिकवायच्या आणि त्या दोघी चांगल्या मैत्रिणी होत्या. आणि माझा असा विचार आहे, मला आवड आहे
असं म्हटल्यावर त्यांनी आमच्या कॉलेजची सगळी माहिती सांगितली आणि काकूनी ती मला सांगितली आणि म्हणजे मला आवड होतीच आणि त्याच्यातनं ही माहिती पण मिळाली. त्यामुळे तो एक सुवर्ण संधी असल्यासारखं मला वाटलं की मला योग्य वेळेत कळलं आहे की असं कॉलेज आहे ना. तर तोपर्यंत काही खरंच माहिती नव्हतं. म्हणजे मी डोंबिवलीत राहायची आणि आमचं कॉलेज जुहू विले पार्ले म्हणजे JVPD स्कीम पार्ल्यामध्ये आहे ते. आणि तेव्हा काही इतकं फोन किंवा असं काहीच नव्हतं की आपल्याला काही कळू शकेल. पण त्यांच्याकडनं ही माहिती कळल्यामुळे मला खूप आनंद झाला आणि आम्ही मग डोंबिवलीतनं ज्या मुली त्या कॉलेजला जात होत्या अशा 2 मुलींकडे जाऊन आईनी सगळी माहिती काढली की कसं किती वर्षाचा कोर्स आहे, काय आहे, 5 वर्षाची डिग्री आणि 2 वर्ष पुढे मास्टर्स असं 7 वर्षाचा कोर्स आणि तो बॉम्बे युनिव्हर्सिटीचीच डिग्री त्याला आहे असं म्हटल्यावर मग कोणाला काही तशी शंका राहिली नाही की चालेल बाबा की 10वी नंतर हे केलं तरी. बाबांच्या मनात थोडीशी शंका होती की एक पदवी तू घे कुठची तरी आणि मग तुला काय हवं ते तू कर डान्समध्ये. पण मला नक्कीच इच्छा होती आणि म्हणजे ते सगळं मी ऐकून ऑलरेडी पोचलेले होते कॉलेजमध्ये की काय आता किती छान वासेल माझं कॉलेज आणि मी जर तिथे पूर्णवेळ नृत्य करणार असेल तर किती मजा येईल त्या कॉलेजमध्ये असं म्हणून मला त्या कॉलेजची ओळख झाली किंवा समजलं त्या कॉलेजबद्दल आणि मी नृत्य शिकण्यासाठी त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. ताई, तू इतका मोठा प्रवास करून आज इथपर्यंत आली आहेस तर त्या भरतनाट्यम नृत्य प्रवासाबद्दल आम्हाला थोडक्यात ऐकायला नक्कीच आवडेल. मगाशी मी सांगितलंच की माझा नालंदामध्ये कसा प्रवेश झाला. मग म्हणजे नालंदाची 7 वर्ष आणि त्याच्यानंतर पुढची म्हणजे नालंदाची 8 वर्ष म्हणू शकतेस तू आणि पुढची 22 वर्ष असं 30 वर्ष एकूण मी या क्षेत्रात काम करते आहे. आता नालंदाचे दिवस तर म्हणजे आमचे एकदम म्हणजे असे आनंदाचे दिवस होते. ते इतके आमच्याकडे नृत्य निपुण आणि सगळे सखोल व्यासंगी अभ्यासू अशा सगळ्या टीचर्स होत्या आणि आमच्या कॉलेजच्या प्रिन्सिपल पद्मभूषण डॉक्टर कनक रेळे यांनी हे कॉलेज स्थापन केलेलं आहे. सो त्यांच्याकडनं आम्हाला जे काही शिकणं शक्य होतं ते त्यांनी शिकवलेलं होतं आणि आमच्या म्हणजे नृत्याचं कॉलेज असल्यामुळे फक्त नृत्य असं न शिकवता त्याच्या जोडीला जी काही म्हणजे आता मृदंगम असेल किंवा गाणं असेल, नटवांगम, म्युझिक ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला शिकायला लागायच्या. म्हणजे फक्त प्रॅक्टिकलमध्ये नृत्य एवढा एक विषय नसायचा तर म्युझिकचा 100 मार्काचा प्रॅक्टिकल, नंतर नटवांगमचं 100 मार्काचं प्रॅक्टिकल, मृदंगमचं असं काही आम्हाला त्यांनी शास्त्रशुद्ध शिक्षण दिलं नाही. पण जेव्हा तुमच्याकडे लाईव्ह तिथे असतातच तर ते तुम्हाला शिकवतातच की कसं तालाचे प्रकार काय वगैरे सगळं. त्यामुळे आणि त्याच्याबरोबर थिअरीही होतीच. त्यामुळे नुसतं प्रॅक्टिकली तुम्ही प्रगल्भ होत नाही तर ज्या अनुषंगाने तुम्ही थिअरी पण शिकत असता त्याच्यातनंही तुम्हाला पूर्ण तुमचा इतिहास किंवा खूप साऱ्या कृतीज याचाही तुम्हाला अभ्यास इथे करता येतो. आणि प्रत्येक उत्तम म्हणजे आता माझ्या ज्या होत्या की श्रीमती तंगमणी नागराजन यांच्या हाताखाली माझं शिक्षण झालं. त्या स्वतः मद्रासच्या नृत्य म्हणजे कॉलेजमध्ये त्या शिकून आलेल्या होत्या आणि त्यामुळे आमची कलाक्षेत्र ही स्टाईल माझी झाली त्यांच्यामुळे आणि आम्ही खूप भाग्यवान समजते की या सगळ्या दिग्गज आमच्या प्रोफेसरांच्या हाताखाली आमचं शिक्षण झालं. आणि कसं आहे की तिथे तुम्ही शिकताच पण ते शिक्षण एकदा संपलं की जेव्हा तुम्ही तुमच्या करिअरची सुरुवात करता म्हणजे मी जसं आता मुंबईहून पुण्यात आले आणि मग पुण्यात माझी इन्स्टिट्यूट सुरू केली तर तिकडची शिदोरी तुमच्याकडे असतेच. पण त्याच्यानंतर तुमच्या स्वतःचे विचार, तुमच्या जाणीवा अधिक खोल होत जाणं, तुमचा त्याच्यावरचा अभ्यास आणि जेव्हा तुमच्या मुली तुमच्यासोबत असतात आणि तुम्ही तुमचे शिष्य घडवत असता तेव्हाचा जो आनंद असतो किंवा त्यांना तुम्ही शिकलेलं आहे ते ज्ञान जेव्हा तुम्ही त्यांना देता आणि त्याच्यातनं त्यांना जे काही मिळत जातं किंवा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच तुमचं समाधान असतं. त्यामुळे इतकी वर्ष म्हणजे माझे जास्त करून तू म्हटलंस तर मी ॲज अ टीचर म्हणूनच जास्त करून ह्या क्षेत्रात आहे. सो इतक्या म्हणजे आता 22 वर्ष मी म्हटलं तसं मी पुण्यात जशी आले तशी त्याच वर्षी म्हणजे 4च महिन्यात माझं लग्न झाल्यावर लगेच मी इथे क्लास सुरू केले. सो आता गेली 20-22 वर्ष मी इथे मुलींना शिकवते आहे
आणि त्याच्यातनं अनेक मुली घडल्या, अनेक मुलींनी खूप चांगले म्हणजे परफॉर्मन्स दिले, खूप बक्षिसं मिळवली. ह्याचा मला नक्कीच अभिमान आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये मी आल्याबद्दल मला समाधान आहे. जसं तू मगाशी म्हणालीस की तुझ्या वडिलांची इच्छा होती की तू एखादी पदवी घ्यावीस, तर मला हेच विचारायचं आहे की जसं शालेय शिक्षणाला महत्त्व असतं किंवा डिग्रीला महत्त्व असतं, तसंच आपल्या भरतनाट्यममध्ये ज्या एक्झाम्स असतात त्याला किती महत्त्व आहे, त्याबद्दल काय सांगशील तू? चांगला प्रश्न आहे. आता मी जेव्हा म्हणजे नृत्याच्या कॉलेजमध्ये गेले ते साल होतं 90 साल. तेव्हा इतकं सहज कोणी अशा वेगळ्या वाटांना जायचं नाही. साधारण माझ्याबरोबरच्या सगळ्या मुली एक तर इंजिनिअरिंगला गेल्या, नाहीतर म्हणजे मेडिकलला गेल्या. सगळा असाच होता आमचा ग्रुप आणि मी एकटीच म्हणजे नृत्यकला शिकायला वेगळ्या कॉलेजमध्ये गेले. त्यामुळे साहजिक आहे तेव्हा बाबांची इच्छा असणं. पण आताच्या काळात पण असं मला म्हणजे वाटतं की एखादी डिग्री खरंच मी घेतली असती तर मला आवडलं असतं. कारण तुम्ही काय होता, एकच नृत्य कलेमध्ये तुम्ही स्वतःला वाहून घेतल्यासारखं आता आहे की नाही. 10वी नंतर मग तेव्हा किती वय असतं आपलं, 16-17 वर्ष. तेव्हापासून आत्तापर्यंत 30 वर्ष आमचा फक्त संबंध हा नृत्याशीच आला. तर एखादी वेगळी डिग्री घेतली असती तर मला बाकीच्या विषयांचं पण थोडं ज्ञान झालं असतं असं मला वाटतं. पण मला खूप मनापासून काही त्याचा पश्चात्ताप वगैरे होत नाही. पण आत्ता मी नक्की सांगू शकीन किंवा असं सांगीन की खरोखर एखादी डिग्री घेऊन मग तुम्हाला साईड बाय साईड हे नृत्य करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता. पण नृत्यातल्या एक्झामविषयी तू जर म्हणत असशील तर जे छंद वर्ग आहेत किंवा आता कसं झालं आहे जास्त करून की 10वीला मार्क वाढत आहेत म्हणून आम्हाला परीक्षा द्यायची आहे, हे वाईट आहे. म्हणजे मग तुम्हाला खरंच किती आवड आहे. पण ह्या मी सगळ्या बेसिक परीक्षा असं म्हणेन, त्याला खरंच किती महत्त्व आहे आणि पुढे जाऊन तुम्हाला त्याचा किती उपयोग होणार आहे. 10वीच्या मार्कांपुरता नक्की होऊ शकेल. पण जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन त्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेता तेव्हा मी जसं म्हटलं तुला तसं सर्वांगीण तुमचा तिथे अभ्यास होतो. नुसतंच प्रॅक्टिकल नाही तर थिअरीचं ज्ञान तुम्हाला येतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला जेव्हा म्हणजे नृत्य जाणीवा ज्या आपण म्हणतो त्या तुमच्या खूप खोलवर जातात. कारण जेव्हा एखाद्या वेळेला तुम्ही नृत्य करता तुम्ही तेव्हा तुम्हाला त्या स्टोरीविषयी, त्या कथानकाविषयी सगळी जर खोलवर माहिती असेल, ते कशातनं आलेलं आहे, त्याच्यातली पात्र काय आहेत, त्यांचे स्वभाव काय आहेत, हे जेव्हा तुम्ही शिकता कॉलेजमध्ये जाऊन, कारण कॉलेजमध्ये तुम्हाला फक्त प्रॅक्टिकल शिकवत नाहीत ना, सगळा अभ्यास असतो, तेव्हा खरोखर मग तुम्ही त्याचा उपयोग आहे आणि मग परीक्षा द्यायला पाहिजे. कारण आपण सगळेच परीक्षार्थी आहोत. अगदी लहानपणापासून परीक्षा आहे म्हटलं की मुलं अभ्यासाला लागतात. तोपर्यंत अशी फारच विरळा मुलं असतात की जी रोज सातत्याने अभ्यास करतील. तसंच डान्सच्या परीक्षेला पण आहे. परीक्षा आली म्हटली की सगळ्या मुलींना एवढा उत्साह येतो की चला 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 आता प्रॅक्टिस करायलाच पाहिजे. हे खरं नाही. पण जेव्हा तुम्ही खरोखर पुढे जाऊन नृत्यामध्येच तुम्हाला करिअर करायचं आहे हा दृष्टिकोन मनात ठेवून जेव्हा तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन पदवी संपादन करण्याचा तुमचा मानस असतो तेव्हा मात्र ती जरूर करावी. कारण त्याच्यामुळे तुमच्या कक्षा विस्तारतात. आणि काय आहे की हल्ली परत तसंच आहे, तुम्हाला कुठे जॉब घ्यायचा आहे तर तुम्ही म्हणजे मी जसं केलं की BA केलं, MA केलं, ह्याच्याशिवाय तुम्हाला PhD करता येत नाही. ह्याच्याशिवाय तुम्ही नेट सेट दिल्याशिवाय तुम्हाला प्रोफेसर होता येत नाही. त्यामुळे तिकडे टिकमार्क होण्यासाठी ह्या सगळ्या परीक्षा तुम्हाला या दिल्या पाहिजेत आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला खरोखर प्रयत्न हे करायला पाहिजे. मला तुला पुढे असं विचारायचं आहे की काही काहींना असं फक्त एक विरंगुळा म्हणून किंवा आवड म्हणून त्यांना भरतनाट्यमचा क्लास जॉईन करायचा असतो, तर त्याच्या परीक्षा न देऊन फक्त क्लास जॉईन करू शकतात का ते एक आवड म्हणून? हो, अगदीच. तुमची हाऊस म्हणून तुम्ही करता आहात. तुम्हाला एक कला शिकायची आहे. सो त्याला काही बंधन नाही आहे की तुम्ही परीक्षा दिली म्हणजेच तुम्हाला ती आली. म्हणजे माझं तर उलटं म्हणणं आहे की परीक्षा मगाशी मी म्हटलं तसं, पण अर्थात हा माझा व्ह्यू आहे की परीक्षा तुम्ही द्या नाही तर नका देऊ. तुम्हाला जे शिकायचं आहे ते तुम्ही मनापासून शिकला आहात का? तुम्ही ते पूर्ण जे काही तुमच्या टीचरनी शिकवलं आहे त्याचा पाठपुरावा केला आहे का? ते समजून घेतलं आहे का? ह्याला महत्त्व आहे, हो की नाही? म्हणजे ह्या शेवटी काय मी तर म्हणेन लुटूपुटूच्या परीक्षा आहेत. हां, पण त्याच्यामुळे तुमचा उत्साह वाढणार असेल, तुम्हाला ते सर्टिफिकेट माझ्याकडे आहे बाबा याचं समाधान वाटणार असेल तर तुम्ही जरूर परीक्षा द्या. पण परीक्षा दिल्याच पाहिजेत.
असं काही बंधन नाही आहे. आणि म्हणजे पूर्वीच्या काळी तर म्हणजे ही आपली सगळ्या कला ह्या गुरु शिष्य परंपरेनुसारच या कला शिकवल्या जायच्या. शिष्य गुरुकडे राहून किंवा खूप सारा वेळ देऊन ह्या कला शिकत असत. तेव्हा थोडी परीक्षेची काही पद्धत होती. पण मी तर म्हणेन की तेव्हा उलट गुरुकडे जे काही ज्ञान होतं अगदी एवढं बारीक 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 ते सगळं तो शिष्याला आपल्या देत होता आणि त्याप्रमाणे तो घडवून घेत होता. मग अशी मी जसं म्हटलं की नृत्याशी नृत्याला ज्या पूरक बाकीच्या कला आहेत त्या कलांचं पण ज्ञान त्या गुरूंना इतकं अचूक होतं आणि त्या म्हणजे आपोआपच ते शिष्यामध्ये यायचंच. आणि तेव्हा कोणाला घाई नव्हती ना की लगेच आम्हाला 5 वर्षात आणि 6 वर्षात हा कोर्स पूर्ण करता येईल का हो, आमचा अरंगेत्रम कधी होईल असं विचारणारे तेव्हा शिष्य नव्हते. त्यामुळे आता कसं आहे सगळ्यांना घाई आहे प्रत्येक गोष्ट शिकायची आणि त्याचं सर्टिफिकेट मिळवण्याची. पण माझ्या दृष्टीने कलेमध्ये हे असं होऊ नये. कलेचा तुम्ही आनंद घ्या, कलेतनं तुम्ही तुमची ऊर्जा मिळवा आणि परीक्षेच्या बंधनात राहू नका. ज्यांना हवं आहे त्यांच्यासाठी परीक्षा आहेतच ठेवलेल्या असं मला वाटतं. तुझे जे काही परफॉर्मन्सेस असतात ते ऑलमोस्ट सगळे लाईव्ह म्युझिशियन्स बोलवून तू परफॉर्म करते, म्हणजे कोणतेही रेकॉर्डिंग वगैरे यूज करत नाहीस. तर पहिल्यांदा जेव्हा तू स्टेज परफॉर्म केलं होतंस विथ लाईव्ह म्युझिशियन्स, तर त्या एक्सपिरियन्सबद्दल काय सांगशील? तसं म्हटलं तर मी प्रोफेशनल कॉलेजमध्ये असल्यामुळे आम्हाला रोज शिकवताना मृदंगमची साथ असायचीच आणि आमच्या बहुतेक सगळ्या टीचर गाणाऱ्याच असल्यामुळे आणि स्वतः नटवांगम आपल्याला करावंच लागतं शिकवताना. त्यामुळे आम्हाला असा कधी दडपण आलं नाही जेव्हा आम्ही पहिल्यांदी लाईव्ह म्युझिशियन्सबरोबर प्रोग्राम केला किंवा हां म्हणजे असं तू म्हणते तसं काही कधी झालं नाही. आम्ही कम्फर्टेबल होतो कारण आम्हाला ते रोजच मिळत होतं. म्हणजे आता बापरे आता आपण पहिल्यांदाच करणार आहोत असा काही भाव तेव्हा नव्हता. आणि आम्ही जेव्हा स्टेजवर परफॉर्म करायला लागलो तेव्हा खरं तर आम्ही पहिल्यांदी म्हणजे रेकॉर्डेड म्युझिकबरोबरच केलं. कारण का सांगते तुला की नालंदामध्ये कनकबेननी डान्स ड्रामाच खूप सारे कोरिओग्राफ केलेले होते. त्यामुळे साधारण असं असायचं की डिग्रीनंतर किंवा डिग्रीच्या शेवटच्या वर्षात असताना आणि MA तर पूर्ण 2 वर्ष त्या नृत्य नाटिकांमध्ये आम्हाला सहभाग घ्यायला चान्स मिळायचा. सो संतवाणी म्हणजे सगळ्या अभंगवाणीसारखं जे संतांचे अभंग आहेत त्याच्यावरचा एक पूर्ण आमचा नृत्यनाट्य होतं. आणि शिलपदिकारम म्हणजे जसं आपल्याकडे रामायण महाभारत ही महाकाव्य आहेत तशी तमिळ लोकांचं शिलपदिकारम हे महाकाव्य आहे. त्याच्यावर अतिशय सुंदर असं नृत्यनाट्य बसवलेलं होतं आणि माझ्या मते त्याच दोन्ही नृत्यनाट्यातनं मी पहिल्यांदी स्टेजवर भाग घेतला. पण ते कसं ग्रुपमध्ये खूप असल्यामुळे आणि म्हणजे ती आमची एक मज्जाच असायची की सगळ्या जेवढ्या आम्ही आहोत मैत्रिणी त्या सगळ्या आम्ही त्याच्यात सहभागी असायचो. मग त्याची तयारी आणि असं चढाओढ असायची ना कारण सगळ्याच प्रोफेशनल डान्सर त्यामुळे प्रत्येकजणच छानच असायचं ना. म्हणजे असं काही नाही की ही बरी आहे किंवा ती वाईट आहे. सगळ्या जणींची चढाओढ असायची की आज माझा परफॉर्मन्स किती चांगला होईल आणि आज कोण जास्त चांगलं करेल असं आम्ही म्हणजे ही एक चांगली चढाओढ असायची. त्याच्यामध्ये काही कोणाचा दुस्वास नसायचा. पण त्यामुळे आम्ही उलट ते एन्जॉय करायचो. जे असं म्हणशील तर मला खूप स्टेज फिअर आहे. सुरुवातीला भयंकर स्टेज फिअर होता. सारखं असं वाटायचं की आपण बहुतेक विसरणारच आता ब्लँक होणार स्टेजवर गेलो की. पण हे जेव्हा आपण विंगमध्ये उभे असतो ना तेव्हाच ती धडधड अजूनही होते. कधीही तुम्ही परफॉर्म करा प्रत्येक कलाकाराला ते दडपण असतंच की आजचा माझा सादरीकरण कसं होईल. कारण ते दरवेळी नवंच असतं ना. तुम्ही कितीही वेळा केलं तरी प्रेक्षक नवा असतो, रंगमंच नवा असतो. तुम्ही करणारे जरी तेच असलात तरी प्रत्येक वेळेचा अनुभव हा तसाच येईल असं नसतं. त्यामुळे दडपण हे कुठेतरी मनात असतंच. पण आवड प्रचंड नृत्यकलेची आणि ती सिद्ध करायची आहे ना. ही परफॉर्मिंग आर्ट आहे ना त्यामुळे ती कोणासमोर तरी करायला लागते तरच तुमचं म्हणजे तुम्हाला त्याच्यातनं वाहवा मिळते किंवा तुम्हाला दाद मिळते किंवा तुम्ही कुठे आहात हे कळतं त्याच्यातनं. त्यामुळे मग एकदा रंगमंचावर गेलं की ते सगळं विसरून जायला होतं आणि मग फक्त नृत्य आणि ती मजा अनुभवता येते. आपण पुढचे प्रश्न घेणारच आहोत पण त्यापूर्वी घेऊयात एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा नृत्यसृष्टीचा हा स्पेशल गेस्ट इंटरव्ह्यू. पासपोर्ट बनवायचा आहे?
अहो मग एस के एंटरप्राइजेस आहे ना. एवढंच नाही, रिअल इस्टेट, जीवन प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार, पॅन, राशन कार्ड सर्व्हिसेस, तसेच फूड लायसन्स रजिस्ट्रेशन, शॉप ॲक्ट लायसन्स, EPF, नवीन पासपोर्ट रिन्युअल, त्याबरोबरच मोबाईल कव्हर प्रिंटिंग आणि ऑफिस स्टेशनरी अगदी आपल्या बजेटमध्ये घरपोच डिलिव्हरी उपलब्ध. अधिक माहितीसाठी दिलेल्या क्रमांकावर त्वरित संपर्क साधा. ब्रेकनंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. ताई, मेकअप आणि कॉस्ट्युमचं शास्त्रीय नृत्यामध्ये इतकं का महत्त्व आहे? म्हणजे ते त्याच प्रकारे का करतात? कारण आपल्या सगळ्या शास्त्रीय कला ह्या एकल नृत्यकला आहेत. एकल नृत्यकला म्हणजे एकटाच कलाकार सगळ्या पात्र तोच रंगवतो, हो की नाही? त्याच्यामुळे मग जर तो रामायणातला एखादा सीन करत असेल तर रामही आहे, सीताई आहे, लक्ष्मणही आहे, तर तो थोडा सारखे कपडे बदलून येणार आहे, नाही ना तसं शक्य. त्यामुळे एकल नृत्यकला असल्यामुळे आपल्या प्रत्येक शास्त्रीय नृत्याचा कॉस्ट्यूम हा ठरलेला असतो, त्याचे ऑर्नामेंट्स ठरलेले असतात, मेकअप ठरलेला असतो. आता भरतनाट्यमच्या दृष्टीने बोलायचं झालं तर बहुतेक कला ह्या टेम्पल आर्टशी निगडीत आहेत. म्हणजे तिकडनं त्याचा काय म्हणू निर्मिती आहे. म्हणजे पहिले देवळामध्ये ह्या सगळ्या कला केल्या जायच्या. आणि भरतनाट्यमच्या दृष्टिकोनातनं बघितलं तर ज्या देवदासी होत्या त्या देवदासी देवासाठी ह्या नृत्य करायच्या. म्हणजे त्यांच्या पूजेसाठी नृत्य असायचं, त्यांच्या जेवणाच्या आधी नैवेद्य दाखवण्यासाठीचं नृत्य असायचं, त्यांना उठवण्यासाठीचं नृत्य असायचं. आणि हे फक्त देवदासींनाच करायचा हक्क होता. मग देवदासी म्हणजे काय की देवाची दासी. त्यामुळे देवाची दासी जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा तिचं देवाबरोबर लग्न लावलेलं असायचं. म्हणजे देवाबरोबर लग्न म्हणजे जेव्हा तिचं, आणि मग तिला काय म्हणायचं आहे तर सुमंगळी म्हणजे जी कायम पवित्रच राहते. आणि जसं त्यांच्या लग्नामध्ये एखादी नवरी सचते त्याप्रमाणे त्यांचे ऑर्नमेंट्स आणि त्यांचं म्हणजे कांजीवरम साड्या त्या नेसतात, तर तसंच भरतनाट्यम डान्सरही त्याच पद्धतीने पेहराव करतो. आणि ती देवदासीनी ह्या नृत्याची सुरुवात केल्यामुळे तीच प्रथा पुढे चालू राहिली. म्हणजे ह्याच्यामध्ये रुक्मिणी अरुंडेल यांचा खूप मोठा वाटा आहे की त्यांनी जेव्हा कलाक्षेत्र स्थापन केलं अडियारला तेव्हा म्हणजे आधीच्या ज्या कलाकार होत्या की बालसरस्वती वगैरे ह्या ज्या काही दिग्गज कलाकार होत्या त्या आपली साडी हाफ करून थोडीशी कमी लेनची असं नेसायच्या. पण मग नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की ही पूर्ण कम्फर्टेबल असा कॉस्ट्यूम नाही आहे. त्यामुळे मग त्याला त्यांनी पॅन्ट कॉस्ट्यूम, साडी कॉस्ट्यूम किंवा ती साडी आपण जे आता फाडून त्याचा कॉस्ट्यूम शिवतो तसं त्यांनी ती सुरुवात करून दिली. ऑर्नमेंट्स कुठचे घालावेत हे त्यांनी सांगितलं आणि ह्याप्रमाणे ती प्रथा चालू आहे. आणि आता जेव्हा मेकअपच्या अँगलने आपण बघतो तेव्हा असंच आहे ना की प्रत्येकजण डान्सर कशी असावी असा अभिनय दर्पणमध्ये श्लोक आहे की कशी सुंदर असावी, कसे तिचे डोळे छान असावे, त्याच्यातनं भाव कसे प्रकट व्हावे, ती कशी स्लेंडर असावी म्हणजे एकदम सडपातळ असावी, तिची उंची किती असावी, म्हणजे असं सगळ्या प्रकारचं वर्णन दिलेलं आहे. मग ते वर्णन तुम्ही मेकअप म्हणजे प्रत्येक मुलगी तशी असतेच असं नाही ना, म्हणून काय त्यांनी नृत्य शिकायचं नाही का, तर असं नाही आहे. तर तुम्ही मेकअपमधनं त्या उणीवा कमी करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो डोळ्याचा मेकअप असतो त्याच्यामुळे तुमचे भाव एन्हान्स केले जातात, शेवटच्या प्रेक्षकांपर्यंत ते पोचू शकतात. म्हणून तो आपण डोळ्याचा एवढा मोठा मेकअप करतो. आणि म्हणजे की आपण म्हणतो ना की अरे ही तू आहेस का, ओळखलंच नाही हं मी, त्या मेकअपमध्ये पूर्ण आपलं रूपच बदलून जातं. म्हणून हा सगळं म्हणजे अशा प्रकारे. आणि ह्याला काय म्हणतात भरतनाट्यममध्ये तर आहार्य अभिनय. जसे 4 अभिनयाचे प्रकार आहेत, अंगिक, वाचिक, सात्विक आणि मेकअप आणि कॉस्ट्यूम, ह्याला आपण आहार्य अभिनय म्हणतो. आणि बाकी जे 3 अभिनय आहेत त्याच्या इतकाच या आहार्याचाही महत्त्व नृत्यामध्ये आहे. ताई, तू आत्तापर्यंत बऱ्याच कोरिओग्राफीज बसवल्यास, तर तू जेव्हा नवीन कोरिओग्राफीज बसवतेस तेव्हा त्या बसवताना तू नक्की काय विचार करतेस? कठीण प्रश्न आहे. कोरिओग्राफी बसवताना खूप गोष्टींचा विचार करायला लागतो. म्हणजे आता की ते पद कशावर आहे, त्याच्यातले भाव काय आहेत,
कुठच्या देवावर आहे, त्याच्यातलं नायक नायिका ह्या सगळ्याचा विचार करावा लागतो. नुसत्या म्हणजे आपण ज्याला पदार्थ म्हणतो, नुसतं म्हणजे त्या शब्दांचा जो अर्थ आहे त्याच्यावर तर आपण बसवतोच, पण त्याच्या मागला अर्थ काय आहे, त्या भावाशी संबंधित वेगळी एखादी गोष्ट काही आहे का, मग ती तुम्ही कशी चांगल्या प्रकारे दाखवू शकाल, त्याच्यातनं नाट्यमयता कशी बाहेर पडेल, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. किंवा म्हणजे ही कला आपण म्हटलं तसं ही प्रेक्षकांसाठी आहे. सो त्यांना ते आवडेल का, त्याच्यातनं काहीतरी नवीन मी काढू शकीन का. कारण आपल्याकडे कसं आहे की प्रत्येक रचना ज्याला आपण मार्गम म्हणतो, की म्हणजे ज्याच्यामध्ये अभिनय आहे, की शब्दम, नंतर वर्णम, पदम, जावळी, कीर्तनम, अष्टपदीज आहेत खूप साऱ्या, तर ह्या सगळ्याचा एक साचा ठरलेला असतो, हो की नाही. मग त्याच साच्यात राहून म्हणजे जावळी असेल तर ती खूप हलक्या फुलक्या रीतीने आपण ती मांडू शकतो, किंवा त्याच्यातले भाव हे खूप भक्तीचेच असले पाहिजेत असं नसतं, कारण त्याच्यात देव असेलच नायक असं काही नाही. पण ते जर तुम्ही पदम बसवत असाल तर पदममध्ये एकतर भक्तिपदम असतात, नाहीतर नृत्यपदम असतात, वात्सल्यपदम असतात, शृंगारपदम असतात. सो जो भाव आहे त्या भावाला अनुसरून तुम्ही विचार करावा लागतो. म्हणजे आता जर मी असं म्हटलं, किंवा काही म्हणजे अष्टपदीज असतील गीतगोविंदमध्ये लिहिलेल्या, तर त्याच्यामध्ये तर पूर्ण कृष्ण आणि राधा यांचा शृंगाराचं वर्णन आहे. पण मग तो शृंगार जेव्हा तुम्ही दाखवता तेव्हा त्याची एक सीमारेषा ठरवून तुम्हाला ठेवली पाहिजे, की ती तुम्ही पार नाही केली पाहिजे. त्याच्या आतच राहून तुम्ही तो भाव अत्यंत उत्कृष्टपणे आणि अत्यंत काय म्हणू सात्विकतेने तुम्ही कसा दाखवू शकाल, हे अतिशय महत्त्वाचं असतं. आणि नृत्यामध्ये, शास्त्रीय नृत्यामध्ये तर हा भाग अतिशय जपलाच गेला पाहिजे. कारण कधी तुम्ही ती पायरी ओलांडता हे तुम्हालाही कळत नाही, पण मग ते बघणाऱ्यालाही म्हणजे ऑकवर्ड फिलिंग होतं आणि करणाऱ्यालाही होतं. तर तसं न होता योग्य जितकी गरज आहे त्याच्यामध्ये काय त्यांनी वर्णन केलेलं आहे त्यांच्या प्रेमाचं किंवा त्यांच्या संबंधांचं, हे तुम्ही म्हणजे पहिले जाणलं पाहिजे की त्याच्यामागे त्या कवीला काय म्हणायचं आहे. आणि त्याच्यातनं तुम्ही तुमचं काल्पनिक जग कसं निर्माण करू शकता, आणि तुमची नवीन कोरिओग्राफी करताना त्याच्यामध्ये तर तुम्ही कसं मांडू शकता. कारण तुमची अभिव्यक्ती आहे ती. म्हणजे असं आहे ना की कवीने एखादी कविता लिहून ठेवली आहे, पण त्याला मे बी वेगळंच म्हणायचं आहे, पण तुम्हाला समजलेला अर्थ हा वेगळा असू शकतो. पण त्याच्याबरोबर तो अर्थ गेलाही पाहिजे. जरी तो दुसऱ्या दृष्टिकोनातनं किंवा वेगळ्या अँगलने तुम्ही दाखवलात तरीसुद्धा ते समोरच्याला पटलं पाहिजे. आणि मी जसं म्हटलं की जसं नाट्यशास्त्रात सगळ्या आस्पेक्ट्सचा आपल्याला शिकवलेलंच आहे, की नाट्यशास्त्रामध्ये नृत्यशास्त्रच आहे ते, की काय काय आहे बाबा त्याच्यात, ते सगळे घटक तुम्हाला लक्षात ठेवावेच लागतात. की त्याच्यातलं नायिका नायक भेद, त्यांचे गुण काय आहेत. की तो रावण असेल तर त्याप्रमाणेच तुम्हाला त्याच्या हालचाली कराव्या लागतात. मग त्या तुम्ही जर रामासारख्या सात्विक आणि हळूवार असा केला तर तो रावण कळणारच नाही कोणाला रावण आहे तो. किंवा वेगळीच आपण म्हटलं की शूर्पणखा, एरवी आपण वेगळ्या नायिका करतो, म्हणजे राधा करतो, सीता करतो, द्रौपदी करतो. पण जर शूर्पणखा करायची असेल तर वेगळंच कॅरेक्टर आहे ना, राक्षसी कॅरेक्टर आपण म्हणतो त्याला. मग त्याच्यासाठी तुमची बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे, तुमचा अंगिक अभिनय तुम्ही कशा प्रकारे केला पाहिजे, ह्याचा अभ्यास जर तुम्ही केलेला असेल. मग इथे मी तुला म्हटलं तसं की जर तुम्ही त्याचा अभ्यास केलेला असेल, ते तुम्ही वाचलेलं असेल नाट्यशास्त्र, आणि ते सगळे म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, ते नियम जर तुम्हाला माहिती असतील तरच तुम्ही उत्कृष्ट म्हणजे चांगल्या पद्धतीने कोरिओग्राफी करू शकाल. अदरवाईज करणारा प्रत्येकजण करतच असतो आपल्या आपल्या अनुभवावरनं. पण ह्या सगळ्याचा विचार करून आणि ते लक्षात ठेवून मग तुम्ही त्याला स्टेज म्हणजे रंगमंच आपण म्हणतो की कोणी कुठच्या साईडला उभं राहायचं. उत्तम कॅरेक्टर असेल तर त्यांनी उजव्या साईडला उभं राहिलं पाहिजे, अधम कॅरेक्टर असेल तर त्यांनी डाव्या साईडलाच उभं राहिलं पाहिजे. हे सगळं भरतमुनींनी लिहून ठेवलेलं आहे. आणि त्याप्रमाणे सगळा विचार करून आपण एखादी रचना बसवत असतो. आणि शेवटी काय आहे की आपल्याला जेव्हा ती भावते, एखादी कृती आपल्याला भावते, की
मला ही खूप आवडली किंवा ही भक्ती दाखवायला मला आवडेल किंवा हे कॅरेक्टर मला करायला आवडेल, हे जेव्हा तुम्हाला मनापासून वाटतं तेव्हा नक्की तुम्ही त्याच्यामध्ये 100% यशस्वी होता आणि त्याच्यातनं तुम्हाला जे काही दाखवायचं आहे ते त्याच्यातनं बाहेर पडतं असं मला वाटतं. खूप सुंदर असं सांगितलंस तू मगाशी. नृत्य हे करिअर म्हणून स्वीकारणाऱ्या बऱ्याच जणी आहेत, तर आणि तूही अनुभवातून गेली आहेस, तर तू घर आणि नृत्य प्रवास ह्याची सांगड कशी घातली? तुम्हाला आवड असेल तर ते नृत्य तुम्ही करिअर म्हणून हल्ली खूपच जणं करायला लागलेले आहेत मुली. आणि माझं म्हणशील तर मला घरातनं खूपच सपोर्ट मिळाला. म्हणजे मला काही घराची अशी काळजी खरंच म्हटली तर घ्यावी लागली नाही. माझे सासू सासरे अगदी म्हणजे भक्कम माझ्या पाठीशी उभे होते आणि बाकी सगळ्याच जणांनी घरच्यांनी मला सपोर्ट हा कायम केलेला आहे. पण तरीसुद्धा ओढाताण ही होतेच. जरी तुम्ही क्लास घेत असलात, नृत्यवर्ग घेत असलात, तरीसुद्धा त्याच्या वेळा ठरलेल्या असतात. त्या वेळेला तुम्ही बाकीचं काही सगळं बाजूला सारून तुम्हाला ते करावंच लागतं. आणि अशी सांगड तर आपण घालू शकतो जेव्हा एवढंच तुम्ही करत असता, नृत्य वर्गापुरतंच तुमचं सीमित असतं जेव्हा. पण जेव्हा प्रोग्रॅम्स असतात तेव्हा मात्र खरंच खूप दगदग धावपळ अतिप्रचंड असते. पण हे सुरुवातीच्या काळात असतं, कारण तेव्हा आपण नवीन असतो, आपले अनुभव कमी असतात, मुलं लहान असतात, सगळ्यांच्या अपेक्षा असतात तुमच्याकडनं. पण जसं जसं वर्ष सरत जातात तसं तुम्हीही अनुभवी होता, तुमचे पेरेंट्स तयार झालेले असतात, ते तुम्हाला खूप मदत करतात, तुमच्या सिनियर स्टुडंट्स असतात, त्यांना त्या अतिशय छान प्रकारे जबाबदारी घेऊ शकतात आणि या अशा सगळ्या मदतीतनंच तुम्ही पुढे जात असता आणि सगळे प्रोग्रॅम्स तुम्ही समर्थपणे त्यामुळे पेलू शकता. अर्थात मेन जबाबदारी ही माझीच असते, पण तरीसुद्धा ह्या सगळ्यांचं प्रोत्साहन मेनली आणि त्यांचं सहाय्य ह्याच्यामुळे हे काम खूप सुकर होतं. आणि आता माझे जेव्हा हे मी क्लासच्या प्रोग्रॅम किंवा ग्रुप प्रोग्रॅम असतील त्याच्याबद्दल बोलते, पण जेव्हा स्वतःचे प्रोग्रॅम असतात तेव्हा इतका प्रश्न येत नाही, कारण तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसमध्ये असता, तुम्ही आमची वेळ ठरलेली असते की सकाळी रियाज करायचा, सगळं आवरून झालं की त्या रियाजामध्येच तुम्ही तुमचा म्हणजे रियाजामध्येच तुम्ही प्रोग्रॅमचं सगळं त्याच्यामध्ये करू शकता. त्यामुळे स्वतःचे जेव्हा सोलो परफॉर्मन्स असतात किंवा ड्युएट असतात तेव्हा मी म्हणेन इतकी धावपळ होत नाही. पण जेव्हा मुलांना घेऊन करायचे असतात, ग्रुप परफॉर्मन्स असतात, जेव्हा बाहेरगावी जायचं असतं तेव्हा काही दिवसांपुरती थोडी ओढाताण ही होते, हे मान्य आहे. पण मी म्हटलं तसं की सगळ्यांचं जर सहकार्य असेल आणि तुम्ही जे काम करताय त्या कामात त्यांनाही आनंद असेल तर हे नक्कीच सुकर होतं आणि याची सांगड उत्तम प्रकारे घातली जाऊ शकते. आताच्या जगात इतका प्रश्न नाही आहे जो पूर्वीच्या काळी होता. आणि आता हे सगळेजण समान लेखायला लागलेले आहेत, म्हणजे नृत्य एस्पेशली. पण गाणं हे आपल्याकडे खूप आहे, गाण्याची आवड, गाण्याबद्दलचं प्रेम, गाण्याची समज. पण नृत्य हे महाराष्ट्रातलं नसल्यामुळे, म्हणजे आपण जे भरतनाट्यम करतो ते तर दक्षिणेतनं आलेलं नृत्य आहे, त्यामुळे आपल्याकडे त्याचा इतका म्हणजे काय म्हणायचं प्रचार नव्हता, प्रसार नव्हता. त्यामुळे ह्या ज्या पूर्वीच्या लोकांनी नृत्यासाठी जे आता आपण म्हणू की सगळ्यांचं मत तयार केलेलं आहे की ही सुद्धा एक चांगली कला आहे आणि त्याच्याकडे काय दृष्टीने बघा, ह्याच्यामुळे आमच्यासारख्यांचा आणि आता आमच्या पुढच्यांचा मार्ग खूप सुकर झालेला आहे असं मी म्हणू शकते. महाराष्ट्राला नृत्याची ओळख देण्यात जसा कथ्थकमध्ये रोहिणीताई भाटे, भरतनाट्यममध्ये डॉक्टर सुचेताताई चापेकर आणि मोहिनीअट्टममध्ये डॉक्टर कनक रेळे यांचा खूप मोलाचा वाटा आहे आणि त्यांच्या प्रती मी ऋण निर्देश करते. खरं आहे ताई तुझं. आज ह्याचमुळे पालक जागरूक आहेत आणि ते त्यांच्या मुलींना वेस्टर्न किंवा बॉलिवूड डान्सला घालण्याऐवजी शास्त्रीय नृत्याला घालण्याचा आग्रह धरताना दिसतात. खरं आहे. यानंतर घेऊयात आपण एक छोटासा ब्रेक. मैडम आपका पार्सल. किस पे? फोन पे. वन ॲप फॉर ऑल युअर नीड्स. फोन पे. ब्रेकनंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. ताई तुझ्याकडून आम्हाला म्हणजे मला आणि अर्थातच प्रेक्षकांनाही अभिनय बघायला नक्कीच आवडेल, तर काय करून दाखवशील? नाट्यशास्त्रात भरतमुनींनी सांगितलेल्या अष्टनायिका हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्याच्यातली जी शेवटची नायिका आहे अभिसारिका ती मी आज सादर करून दाखवणार आहे.
म्हणजे ती नायिका खूप धाडसी आहे. तिच्या मनात एकदा आलं की ती ते करूनच पार पाडते. तिला तिच्या नायकाला भेटायची उत्सुकता आहे आणि नायकाचा निरोप मिळाल्यावर तर ती सगळी संकटं पार करून जो प्रसंग येईल त्या परिस्थितीशी सामना करून ती शेवटी त्याला भेटायला जाते. मग दिवस आहे का रात्र आहे ती कशाचाच विचार करत नाही. सादर करतीये अभिसारिका. तुझ्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. बरीच माहिती आम्हाला तुझ्याकडून मिळाली. तू आम्हाला तुझा अमूल्य वेळ दिलास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि निशा स्टुडिओज प्रस्तुत नृत्यसृष्टीकडून तुला एक छोटीशी भेट. अरे वा, धन्यवाद. मलाही खूप छान वाटलं इथे येऊन आणि माझे अनुभव तुमच्याबरोबर मांडण्यासाठी मला तुम्ही संधी दिलीत याच्याबद्दल मीही खूप धन्यवाद देते.